तर रायगडच्या रोहा शहरामधून वाहणाऱ्या कुंडलिका नदीची पाणी पातळी आता वाढली आहे। कुंडलिका नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या वर पोहोचली आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत। तर रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राज आपल्यासोबत आहेत। राज, रोहा शहरातून वाहणारी कुंडलिका नदी सध्या इशारा पातळीच्या वर पोहोचलेली आहे। काय चित्र आहे पावसाचं रायगडमध्ये? नक्कीच सागर, आपण जर पाहिलं तरी रोहाची कुंडलिका नदी आहे। सध्या कुंडलिका नदी मोठ्या प्रमाणामध्ये इशारा पातळीच्या वरती प्रवाहित झालेली आहे। सध्या रोहा कुंडलिका नदीची जी पाणी पातळी आहे 23.20 मीटर इतकी पोहोचलेली आहे। आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्याला प्रशासनाने रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आणि त्यातच आता रोहा असेल, नागोठणा असेल, माणगाव असेल, इंदापूर असेल, या संपूर्ण भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। आणि त्याच प्रमाणामध्ये दुपारी 12:14 भरती देखील आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। प्रशासनाने सांगितलंय की कामाव्यतिरिक्त कुठल्याही नागरिकांनी बाहेर पडू नये। पावसाचा जोर पुढील कालावधीमध्ये अधिक वाढण्याची दाट शक्यता जी आहे ती देखील प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आलेली आहे। सागर, नक्कीच राज, त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।